तर नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तुफान राडा सुरू आहे। संतप्त आंदोलकांनी नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या घरावर कब्जा मिळवलाय। यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर देखील जोरदार दगडफेक केली आहे। रस्त्यावर देखील जाळपोळ करण्यात आलेली आहे। तर नेपाळमधली परिस्थिती पाहता नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी राजीनामा दिलाय। तसंच ते दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची देखील माहिती मिळते। अशा प्रकारच्या जमाते इस्लामी या संघटनेची त्या ठिकाणी होती। मोठ्या प्रमाणात फंडिंग सुद्धा पाकिस्तानतर्फे त्या ठिकाणी झालं होतं। त्याच्या माध्यमातून जमाते नेपाळमधील तरुणाई प्रचंड आक्रमक झालेली आहे। 12,000 पेक्षा जास्त तरुणांनी संसदेत घुसत आग लावली आहे। तसंच तोडफोड देखील केलेली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातल्यानं नेपाळमधले तरुण चांगलेच आक्रमक झालेले आहेत। नेपाळमध्ये 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली आणि त्यानंतर नेपाळमधल्या तरुणांचा उद्रेक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर या 12,000 पेक्षा जास्त तरुणांनी आता संसदेमध्ये घुसत चक्क संसदच पेटवून दिल्याचं पाहायला मिळतंय। नेपाळची राजधानी काठमांडू इथं हा हल्लाबोल सुरू आहे। नेपाळमध्ये अराजकता पाहायला मिळते। आंदोलकांनी संसद पेटवून दिली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।